तर नमस्कार मैत्रिणींनो. तर हे बघा, आपला आज वेगळ्या पद्धतीचा राईस रेडी होत आहे आणि ही फरमाईश आहे माझ्या मिस्टरांची. तर त्यांना डब्याला पाहिजे होता, तर मला सांगितलं अंडा राईस मला बनवून दे. तर मी आज वेगळ्या पद्धतीमध्ये अंडा राईस बनवलेला आहे, बघू शकता तुम्ही. छान असा राईस आपला रेडी झालेला आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण चला आपला अंडा राईसची सुरुवात करूया. तर हे बघा, मी कांदा शिजवून घेतला आहे. आता त्याच्यात ना लसणाची पेस्ट टाकली आणि टॉमॅटो टाकलेलं आहे. तर हे ना आपल्याला मऊसर अशी मसाला हा बनवून घ्यायचा आहे. तर ह्याच्यात मी थोडंसं ना मीठ टाकलं, म्हणजे लवकर मऊसर होणार आणि आपला मसाला रेडी होणार का. आणि हे मसाले टाकलेले आहेत, आगरी मसाला, हळद टाकली आणि तेजपत्ता पण अगोदरच टाकले ना, आणि हा मीठ टाकला आहे. तर हा मीठ असा मी टाकला आहे की आपलं मसालासुद्धा छान असा मऊसर शिजलेला आहे. आता बघा, ही अंडी मी एकीकडे उकडत ठेवलेली, 4 अंडी मी घेतलेली आहेत, बघू शकता तुम्ही. तर आपला मसाला मस्त छान मऊसर झालेला आहे. आता त्या मसाल्यामध्ये आपल्याला ही अंडी पूर्ण सगळी मिक्स करून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही. बघा, मी सगळी अंडी मिक्स करून घेतली आहेत. आणि ही रेसिपी आहे आपल्या आगऱ्यांची, आगरी रेसिपी. बघा, मस्त अंडी आपली मसाल्यामध्ये फ्राय केलेली आहेत आणि ती अंडी मी काढली, बाजूला ठेवली. आता हा ना कच्चा अंडा घेतला, म्हणजे फोडून आता त्या मसाल्यामध्ये मी पूर्ण सगळा मिक्स करून घेतलं आहे. हे बघा, सगळं असं पूर्ण अंडा ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, बुर्जी टाईप. तर ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे, हे तांदूळ टाकलेत मी. तांदूळ ना 5 मिनटं बाजूला भिजत ठेवलेले. बघा, पाणी टाकलं असतं आणि ही कस्तुरी मेथी टाकलेली, कारण माझ्याकडे कोथिंबीर नाही म्हणून मग मी कस्तुरी मेथी टाकलेली. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ना ह्याच्यावर झाकण देऊन ना आपल्याला राईस शिजवत ठेवायचं आहे, बघू शकता तुम्ही. छान असा राईस ना आपला शिजला पाहिजे. मस्त आपला अंडा फोडलेला सुद्धा मिक्स झाला आणि ही अंडी मी मसाल्यामध्ये फ्राय केली ना, ही बाजूला ठेवलीत. हे बघा, बघू शकता. तर बघा, आपला राईस रेडी झालेला आहे. बघा, छान असा मोकळा झालेला आहे. झाकण ठेवलेला मी. बघा, ही वाफ आली, थोडं समजून घ्या. आता ही वाफ आलेली, आपला राईस शिजलेला आहे. आता ह्याच्यावर ना आपण हे जी अंडी ठेवलेली ना बाजूला मसाला लावून, ती अंडी वरती ठेवली आहेत. मी राईसमध्ये मिक्स नाही करणार आहेत, वरती ठेवले, कारण आपला अंडा राईस रेसिपी आहे ना, तर आपली अंडी दिसली पाहिजेत. हे बघा, बघू शकता तुम्ही. छान अशी मस्त मसाला अंडी वरती ठेवलेली आहेत आणि हा त्यांचा डबा आहे. हो, चला तर बाय. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका.